मुंबईत पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस सुरूच राहणार। मुंबई आणि उपनगरांसाठी अलर्ट जारी। कालपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचले। हवामान खात्याने लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला। गोवाहून पुण्याला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात 23,000 फूट उंचीवर खिडकीची चौकट तुटली। प्रवाशाने व्हिडिओ रेकॉर्ड करून तक्रार केली। विमान कंपनीने तात्काळ चौकशी सुरू केली। वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी। ठाणे घोडबंदर रस्ता पुढील 5 दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार। मेट्रो 4 प्रकल्पाच्या कामामुळे वाहतूक पोलीस पर्यायी मार्गांवरून वाहतूक वळवणार। 26/11 हल्ल्यात लोकांचे प्राण वाचवणारे हिरो कमांडो प्रवीण तेवतिया यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला। म्हणाले, मी महाराष्ट्रासाठी रक्त सांडले तेव्हा त्यांचे योद्धे कुठे होते? भाषेच्या नावाखाली देशाचे विभाजन थांबवा। मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांसह 250 जणांविरोधात FIR दाखल। काही दिवसांपूर्वी हिंदी शिकवण्याबाबत जारी केलेल्या सरकारी GRची प्रत जाळली। प्रकरणाची चौकशी सुरू। 122 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी फरार। लखनौमधून अटक करण्यात आली। इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात सहभागी असलेल्या अमर सिंग जयस्वालवर 350 कोटी रुपये घोटाळा केल्याचा आरोप। MMRDAचे स्वस्त घर देण्याच्या नावाखाली कोटी रुपयांची फसवणूक। भांडूपमध्ये FIR दाखल। नीता सराईकर आणि लक्ष्मी बांडे नावाच्या 2 महिलांनी MMRDAचे सर्वेक्षण अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणूक केली। चारकोप घटनेने संपूर्ण मुंबई हादरली। 15 वर्षांच्या मुलीवर तिच्या सावत्र वडिलांनी लैंगिक अत्याचार केले तर पीडितेच्या आईने तिला वेश्या व्यवसायात ढकलले, जिथे तिला वेगवेगळ्या लोकांकडे पाठवले गेले। पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी आई आणि वडील दोघांनाही अटक। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व तलावांच्या पाण्याची पातळी वाढली। पावसाळ्याच्या सुरुवातीला पाण्याची पातळी 60% वाढली। उन्हाळ्यात पाणी टंचाईतून मुक्तता अपेक्षित। स्थलांतरीच्या हिंदू विरोधाच्या वाढत्या संतापाच्या पार्श्वभूमीवर उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांनी एक विधान केले की आम्हाला हिंदीबद्दल कोणतीही अडचण नाही। मी स्वतः हिंदी बोलतो आणि वाचतो, पण सरकारच्या निर्णयाबद्दल आम्हाला अडचण आहे, ज्यामध्ये ते पहिली वर्गापासून हिंदी सक्तीची करत आहेत। मुंबईतील रामनाथ पोद्दार चौकात एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारचे नियंत्रण सुटले आणि ती थेट सिग्नलच्या खांबावर आदळली। अपघातात गाडीचे नुकसान झाले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। मुंब्रा येथे आणखी एक रेल्वे अपघात। शनिवारी रात्री गर्दीमुळे लोकल ट्रेनमधून पडून इस्मा नावाच्या 45 वर्षीय महिला गंभीर जखमी। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून म्हणजे आषाढी एकादशीपासून महाराष्ट्र धर्म मासिक पॉडकास्ट लॉन्च केला, ज्यामध्ये दर महिन्याला सामाजिक सांस्कृतिक विषयांवर खुलेपणाने चर्चा केली जाईल। संजय निरुपम यांनी 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचा टोला लगावला। आता ते MVA नव्हे तर TVA असेल, म्हणजेच ठाकरे विकास आघाडी, ज्यामध्ये ठाकरे बंधू विकासाचे नेतृत्व करतील। मुंबई विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी थायलंडहून येणाऱ्या आणखी एका प्रवाशाला पकडले, ज्याच्या बॅगेतून रॅकून, ब्लॅक फॉक्स, इग्युनासह 45 वन्य प्राणी जप्त करण्यात आले। त्यापैकी बरेच जिवंत होते। प्रकरणाचा तपास सुरू। नालासोपारा वसई विरार येथे काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागिनदास पाडासारख्या सखल भागात पाणी साचले। मुख्य रस्त्यांवर पाणी साचले। वाहतुकीवर परिणाम। मुंबईत हिट अँड रनची घटना समोर आली आहे। दहिसर बूथवर ओव्हरलोड ट्रकने 38 वर्ष टोल प्लाझा कर्मचाऱ्याला धडक दिली। कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, चालक फरार। भाईंदरमधील सुरभी हॉटेलमध्ये बॉम्बची धमकी मिळाली। घटनास्थळी पोहोचलेल्या तपास पथकाला काहीही संशयास्पद आढळले नाही। मेसेज पाठवणाऱ्या आरोपीचा शोध सुरू। एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यावरील वादग्रस्त मीम शेअर केल्याबद्दल मनसे कार्यकर्ते रोहन पवार यांच्या विरोधात कल्याणमध्ये गुन्हा दाखल। वादग्रस्त मीमवर शिंदेच्या शिवसैनिकांनी व्यक्त केली तीव्र नाराजी। ठाकरे बंधूंच्या रॅलीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी लावले बॅनर, लिहिले धन्यवाद ठाकरे बंधू। बॅनरवर उद्धव राज आणि बाळासाहेब ठाकरे यांचेही फोटो दिसले।